नमस्कार मंडळी, मी स्वागत खोत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा। तर वाजले सकाळचे 8:30। मस्तपैकी गरम गरम चाय आणि सुंदर असा नाश्ता करून आता पुढच्या प्रवासाला निघालोय। तर माझगाव रोडने आपण उक्षी रोडला जाणार आणि उक्षी रोडवरून मुंबई गोवा हायवेला आपण बाहेर पडणार। तिथून मग मुंबई गोवा हायवेनेच आपण मुंबईला जाणार। तर मंडळी, तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलात की नाही? मागचा व्हिडिओ सुंदर असा गावागावातून येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याने केलेला आहे। निसर्गरम्य वातावरणातला सकाळी सकाळी हा व्हिडिओ बघायला खरंच खूप मजा येईल। आणि गावागावातून येण्याचे कारण तर तुम्हाला मी बोललोच की मला संगमेश्वर ते लांजा या रस्त्याचा मुंबई गोवा हायवेचा प्रवास करायचा नव्हता, कारण रस्त्याला खूप कामं चालू आहे। त्यामुळे मी हा गावागावातून येणारा रस्ता या रस्त्याने आता उक्षीपर्यंत मुंबई गोवा हायवेला आपण जाणार। आमच्या गावातनं दैबाव मार्गे आंबेरी चेकपोस्ट, राजापूर रोड, जैतापूर, गावखडी आणि इथे रत्नागिरीपर्यंत येणारा रस्ता खरंच खूप सुंदर रस्ता आहे। डांबरी रस्ता आहे, रस्त्याला अजिबात खड्डे नाहीत आणि आता इथपर्यंत तर रस्ता खूप सुंदर होता। आता इथून पुढे संगमेश्वरपर्यंत आपण रस्ता बघू कसा आहे। तर या प्रवासाचा निसर्गाचा आनंद घ्या आणि माझ्या या व्हिडिओला सुंदर अशी एक कमेंट द्या। मुंबई गोवा हायवेचं जर बोलायचं झालं तर मुंबईवरनं आपण जेव्हा गावी येतो त्यावेळी बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत। तसं बघायला गेलं तर रस्ता पूर्णपणे हा झालेला नाही। संगमेश्वरपर्यंत तर 70-80% कामं झाली असतील। संगमेश्वर ते लांजा खूप काम बाकी आहे। रस्त्याला खूप धूळ असते आणि लांजापासून कुडाळपर्यंत रस्ता खूपच सुंदर झाला आहे। कुडाळच्या पुढचं मला माहीत नाही, कारण कुडाळच्या पुढे मी गेलेलो नाही मुंबई गोवा हायवेने, त्यामुळे कुडाळच्या पुढे मला काय रस्त्याचं माहीत नाही। पण लांजापासून कुडाळपर्यंत एकदम सुंदर रस्ता झाला आहे। आणि संगमेश्वरपासून मुंबईचं बोलायला गेलात तर आता आपण तर बघूच कसा रस्ता आहे तो। रत्नागिरीतून माझगाव रोडने मधून जो निवळीला रस्ता जातो तो रस्ता क्रॉस केल्यानंतर आता करबुडे उक्षी रोडला आपण आलोय। भोके गावातून पुढे आल्यानंतर हे करबुडे गाव। या करबुडे गावाबद्दल जर सांगायचं झालं, करबुडे बोगदा म्हणून ओळखला जाणारा 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा या कोकण रेल्वेचा भाग आहे आणि हा बोगदा उक्षी आणि भोके या स्थानकादरम्यान येतो आणि ह्या लाईनचा हा सगळ्यात मोठा बोगदा आहे। करबुडे उक्षी रोडवरून पुढे आल्यानंतर आता उक्षी गाव लागणार। उक्षी गाव लागायच्या अगोदर हा छोटासा घाट रस्ता वळणाचा रस्ता आहे। उक्षी गावाबद्दल सांगायचं झालं तर पावसात बऱ्यापैकी इथे धबधबे आहेत। त्यातले प्रसिद्ध असा धबधबा रानपाड धबधबा, आणि हा धबधबा कोकण रेल्वेतनं प्रवास करताना सुद्धा दिसतो। सुंदर असा धबधबा आहे, त्याचा व्ह्यू बघायला खूप मजा येते। निसर्गाचा जर खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसातच कोकणात यायचं आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्यायचा, आस्वाद घ्यायचा। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावात
निसर्गरम्य असं वातावरण पावसात असतं. सुंदर असा वळणावळणाचा घाट रस्ता. या घाट रस्त्यावरून समोरच कोकण रेल्वेचा ब्रिज दिसतोय बघा, उक्षी ब्रिज. कोकण रेल्वेचा हा समोर दिसणारा उक्षी ब्रिज. आता वाजले आहेत बरोबर 9:20. रत्नागिरीतून उक्षीपर्यंत यायला बरोबर मला 1 तास लागला. आणि गावागावातून डांबरी रस्त्यातून आता आपण मुंबई गोवा हायवेला, फायनली मुंबई गोवा हायवेवर आपण आलो आहे. इथून संगमेश्वर बरोबर 17 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. 17 किलोमीटर नंतर संगमेश्वर येणार. लांजा ते संगमेश्वर 54 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यातला आपण आता 17 किलोमीटरचा प्रवास संगमेश्वर पर्यंत करणार. पुढे संगमेश्वर ते मुंबई आपण मुंबई गोवा हायवेने जाणार. उगडवरून उक्षीपर्यंत गावागावातून येणाऱ्या डांबरी रस्त्याचं अपडेट तर मी तुम्हाला आता दिलं. आता इथून पुढे मुंबईपर्यंत मुंबई गोवा हायवेचं आपण अपडेट बघू कसा आहे रस्ता. रस्त्याचं तर रुंदीकरण झालं, पण मुंबई गोवा हायवेला जी पूर्वी झाडं होती त्या झाडांची संख्या मात्र कमी झाली. म्हणजे विकास होतोय, पण या विकासाच्या मागे निसर्गाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जी झाडांची संख्या आता मुंबई गोवा हायवेवर कमी झाली आहे, मला वाटतं सरकारने या गोष्टीचा विचार करून मुंबई गोवा हायवेवर जी कमी झालेली झाडांची संख्या आहे त्या दुपटीने झाडं लावून त्या निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. झाडांची संख्या कमी झाल्याने वातावरणाचा काय परिणाम होतो तो नक्कीच यावर्षी मुंबईकरांनी जाणला असेल. मुंबईत एवढं कडाक्याचं ऊन होतं, मुंबईत नाही तर बाकी सर्व गावागावांमध्ये, सर्व राज्यांमध्ये यावर्षी एवढं कडाक्याचं ऊन आहे. तसा आपल्या कोकणात होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि ह्या निसर्गाचं खरंच संवर्धन केलं पाहिजे. संगमेश्वर पर्यंतच्या रस्त्याची अपडेट घेऊ. बघा, बाजूला रस्त्याचं काँक्रिटीकरण झालंय, पण मला वाटतं पुढे कुठेतरी काम चालू असणार थोडं, त्यामुळे एकाच
रोडवरून एकाच या रस्त्यावरून दोन्ही बाजूच्या गाड्या चालू आहेत. संगमेश्वरच्या अगोदर जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अगोदर रस्त्याचे काहीच काम झालेले नाही. इथे दुपट्टीकरणाचे काहीच काम नाही. जुनाच मुंबई गोवा हायवे हा तोच रस्ता आहे, डांबरी रस्ता. हा मला वाटतं संगमेश्वर देवरुख साखरपा हा मधला जो रस्ता जातो तिथपर्यंत हा असाच रस्ता, डांबरी रस्ता आहे. पुढे जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तो संगमेश्वर साखरपा देवरुख मार्ग. हा रस्ता सुद्धा आपल्याला पर्यायी मार्ग आहे. म्हणजे संगमेश्वर ते लांजा हा प्रवास जर करायचा नसेल तर ह्या रस्त्याने देवरुख साखरपा विलवडे वाटोळ आणि मग मुंबई गोवा हायवेला पुढे मुंबई गोवा प्रवास करू शकतो. देवरुख साखरपाला जाणारा रस्ता त्याच्या अगोदर 2 ते 3 किलोमीटर व त्यानंतर शास्त्री ब्रिज पर्यंत रस्त्याचं काहीच काम झालेलं नाही. तिथे कामाची सुरुवात देखील झालेली नाही. समोर कोकण रेल्वेचा रेल्वे ट्रॅक दिसतोय.
हा आलेला खेरशेट टोल नाका आरवली आणि सावर्डेच्या मध्ये असणारा हा खेरशेट टोल नाका मुंबईवरून कोकणात येताना सावर्डेच्या नंतर व कोकणातनं मुंबईला जाताना आरवलीच्या नंतर हा लागणारा खेरशेट टोल नाका। आता आलो आहे आगावे गावात। आगावे गावापासून सावर्डे 2 किलोमीटर अंतर, त्यानंतर चिपळूण 16 किलोमीटर अंतर। सावर्ड्यापासून पुढे आल्यानंतर मुंबई गोवा हायवेला लागणारा हा कामते घाट आणि कामते घाटाच्या डाव्या बाजूला कामते रेल्वे स्टेशन आहे। तर आता आपण आलो आहे चिपळूणमध्ये। बागमाळापासून रत्नागिरी 113 किलोमीटर, रत्नागिरीपासून चिपळूण 86 किलोमीटर, तब्बल 199 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता चिपळूणमध्ये आलो आहे। जवळजवळ 6 तास झाले, गाडीला रेस्ट सुद्धा भेटला नाही। थोडा गाडीला रेस्ट सुद्धा होईल आणि मी असं म्हणतोय की इथेच घेऊन मग पुढचा प्रवास सुरू करू। तर मंडळी, आता आपण पुढच्या भागात भेटू आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याला एक सुंदर अशी कमेंट द्या। पुढच्या भागात परशुराम घाट, बोस्ते घाट, कचडी टनल आणि मुंबई ते माणगाव, मुंबई गोवा हायवेने हा प्रवास तुम्हाला पुढच्या भागात बघायला भेटेल। देवगड ते मुंबई असा पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर मंडळी कृपया तो भाग बघून घ्या आणि येणारा पुढील नवीन भाग सुद्धा पहा आणि या तिन्ही भागांना सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका आणि सोबत लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा।
श्रीदेव विष्णूंचे 6वे अवतार श्रीदेव परशुराम आणि ही भूमी श्रीदेव परशुरामांची. आपण आता आहोत श्रीदेव परशुराम घाटात. परशुराम घाट समाप्त. कोकणातून मुंबईला येताना परशुराम घाटाच्या नंतर लागणारा शिवफाटा टोलनाका. शिवफाटा टोलनाक्यानंतर येणारा हा भोसले घाट. इथून भोसले घाटाला सुरुवात. भोसले घाटातलं आकर्षण असणारं हेच ते नागमोडी वळण. मुंबई गोव्याचं खऱ्या अर्थाने आकर्षण असणारं हे कशेडी टनल. फायनली 298 किलोमीटरचा प्रवास करून माणगाव मध्ये पावसाळी वातावरण तयार झालं. काय वारा सुटला, बापरे बाप. मला वाटतं मुंबईत पाऊस भेटणार एवढं नक्की. फायनली त्या पावसाची सुरुवात. त्या वरुणराजाचे खूप खूप आभार. या उकाड्यात थोडा तरी थंडावा निर्माण झाला.